नमस्कार. देवाला नारळ का अर्पण केलं जातं? फक्त पूजा पूर्ण करण्यासाठी नारळ फोडला जातो की त्या पाठीमागे आपल्या जीवनाशी काही जोडलेलं एक सुंदर आध्यात्मिक रहस्य आहे? हे आज आपण व्हिडिओमध्ये या छोट्याशा जाणून घेणार आहोत. भारतीय धार्मिक परंपरेमध्ये नारळाला श्रीफळ असं म्हणतात. श्रीफळ म्हणजेच शुभ फळ मानलं जातं. नारळाचं बाहेरचं कठीण कवच हे आपल्यातील एक अहंकाराचं प्रतीक मानलं जातं आणि जेव्हा आपण देवासमोर नारळ फोडतो तेव्हा त्यामागची भावना अशी असते, हे देवा, माझ्यातील जो काही अहंकार, नकारात्मक विचार, वाईट भावना तुझ्या चरणी अर्पण करतो. माझं मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग नारळाच्या आतला पांढरा भाग आपल्याला शुद्धता आणि निर्मळतेचं एक आठवण करून देतो. नारळाला 3 डोळे असतात, म्हणून काही धार्मिक परंपरांमध्ये त्याचा संबंध भगवान शिवाच्या त्रिनेत्राशी देखील जोडला जातो. म्हणून नारळ फोडणं म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही, तर अहंकाराचा तो त्याग करून देवासमोर स्वतःला समर्पित करण्याची एक अशी भावना आहे. पुढच्या वेळी देवासमोर नारळ फोडताना एक क्षण थांबा आणि मनापासून म्हणलं पाहिजे, हे देवा, माझा अहंकार दूर कर, माझं मन तुझ्या भक्तीने शुद्ध कर, जे योग्य असेल ते माझ्या जीवनामध्ये घडू दे, अशा बोलून नारळ फोडा. अशाच आपल्या संस्कृतीतील प्रत्येक आध्यात्मिक, धार्मिक अशा परंपरेच्या पाठीमागचं सुंदर रहस्य जाणून घेण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.